राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्रेडपासून स्वीट अशी डिश बनवणार आहोत. त्यासाठी मी ब्रेड घेतलेले आहेत आणि आता ब्रेडचं मी सुरीने साईडच्या कडा कापून घेत आहे. आपल्याला आवडत असेल तर काढा, नसेल आवडत तर नाही काढल्या तरी चालतात. आणि हे कडा काढून घेणार आपण त्याचा पण यूज करू शकतो. बघू शकता मी सगळे प्रकारे ह्याचे कडा कापून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही डिश बनवून बघा, मुलांना खूप आवडते आणि हे टिकते पण खूप दिवस. आता याचे आपण 2 काप करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत. आता एका साईडला ठेवून देऊया आपण. आता आपण पाक करून घेऊया. यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर घेतली आहे, त्यात अर्धी वाटी पाणी घालणार आहे. आणि यामध्येच लगेच मी वेलची, अखंड वेलची असते ते ह्यामध्ये ॲड करणार आहे. म्हणजे आपला पाक बनतो तोपर्यंत वेलचीचं टेस्ट आपल्या पाकामध्ये उतरली जाते. आपल्याला याचा 1 तारीख पाक बनवून घ्यायचा आहे. जास्त कडक पाक बनवायचा नाही आपल्याला. तर हे 4-5 मिनिट झाल्यानंतर आपला पाक रेडी झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला 1 तारी पाक झालेला आहे. तुम्हाला तसं समजत नसेल तर तुम्ही बोटाला असे लावून बघायचं. ते बोटाला थोडंसं चिपकायला लागलं की आपला पाक तयार झाला आहे असं. आता आपण साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण जे ब्रेडचे काप केले आहेत ते तळून घेणार आहोत. आपल्याला जास्त मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे नाहीत, आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे ब्रेड तळून घेतलेले आहेत. आता जो आपला पाक होता त्यामध्ये हे सगळे ब्रेड्स डीप करून घ्यायचे, म्हणजे हे पाक ॲब्झॉर्ब करून घेतात. 4-5 मिनिट ह्याला यामध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे हे आपले सगळे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते सगळे पाक पितात. असा जरी तुम्ही ब्रेडचं हे खाल्लं ना तरी तुम्हाला खूप टेस्ट चांगली लागते. आणि मुलांना अशी टिफिनला वगैरे तुम्ही किंवा जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून पण देऊ शकतात. आता एका साईडला मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केलेली आहे. त्यामुळे काय होतं, आपलं दूध थोडंसं जाडसर बनलं जातं. त्या अगोदर मी 1 लिटर दूध असं घेतलेलं आहे आणि आटवून त्याला अर्धं लिटर केलेलं आहे. आणि आता मी यामध्ये जे कस्टर्ड पावडर होतं दुधामध्ये मिक्स केलेलं ते घालून घेत आहे. आता ह्याला मी 4-5 मिनिट बारीक गॅसवर उकळून घेत आहे. आणि इथं मी वेलची पूड, साखर आणि ह्यामध्येच मी केशर घातलेलं आहे. आपण यामध्ये आता जे दूध उकळवलं आहे त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. तिथं वेलची पूडने आपल्या दुधाला टेस्ट खूप चांगली येते. बघू शकता अशा प्रकारे आपले 4-5 मिनिट झाल्यानंतर आपलं दूध आपल्याला घट्ट झालेलं आहे. आपण आता ह्यामध्ये काजू, बदाम ॲड करून घेणार आहोत. ते 1-2 मिनिट आपण असंच हे करून ठेवूया, बाजूला करून ठेवूया. आणि जे आता आपण ब्रेड मिक्स करून घेतले होते पाकामध्ये ते एका जाळीमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आणि ते जाळीमधून थोडंसं साखरेचा पाक हे झाल्यानंतर नितळल्यानंतर त्यामध्ये मी एका प्लेटमध्ये घेऊन हे सगळं जे आपण दुधाचं स्वीट असं डिश केलं होतं ते घातलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे किती सुंदर आपली रेसिपी तयार झालेली आहे. सर्वांना आवडेल, मुलांना आवडेल, खायला खूप टेस्टी लागते. आणि अशी आपली सुंदर रेसिपी झालेली आहेत. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.